जय भीम, जय संविधान. मी राहुल गायकवाड, सेक्रेटरी इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट फ्रॉम वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र. आजकाल सोशल मीडियावर, स्पेसिफिकली ट्विटरवर खूप मर्दगडी पैदा झालेत. ज्यांना असं वाटतं ते जे बोलतील तेच खरं. पुन्हा एकदा सांगतोय, आंबेडकरवादी महिला कोणत्याही जाती जमातीची असू शकते. आंबेडकरवादी महिला यांना त्रास देणं बंद करा. त्यांना डायरेक्टली फोन करणं, त्यांच्या व्हॉट्सॲपवर कॉल करणं, त्यांचे नंबर काढून त्यांना बॅक टू बॅक इव्हिनिंग टाईमला कॉल करणं, जस्ट बिकॉज ऑफ ते त्यांचं मत मांडतायत, ते त्यांच्या भावना मांडतायत, ते अभ्यास करतायत, ते त्यांची रिसर्च मांडतायत. तुम्ही त्यांना काउंटर करू शकत नाही या प्रकारे. तुम्हाला जर खरोखर काउंटर करायचं असेल, तुमच्यात खरा दम असेल ना, तर त्यांच्याशी डिबेट करा, रेफरन्सेसची वार्ता करा. या महाराष्ट्रामध्ये आपण आपल्यामध्ये ही फालतूची भांडणं करतोय आणि आपला महाराष्ट्र मागे जातोय. वुमनला बोलू द्या, चुकीचं असू द्या, बोलू द्या ना रे. कारण आत्तापर्यंत आपण खूप चुक्या केल्या आणि त्यांनी बरंच सहन केलं. थोडीशी सहनशीलता आपण पण ठेवू, थोडा पेशन्स आपण पण ठेवू. चुकू द्या, चुकल्या तरी त्यांना प्रोत्साहन द्या. काय फरक पडतो? त्यांची संख्या काय? किती लोक बोलतात? किती महिला पुढे येऊन बोलायचा प्रयत्न करतात? त्यांनी थोडंसं स्ट्रॉंग बोललं की तुमचा इगो हर्ट होतो ना. इगोचा प्रॉब्लेम. अरे, छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणालेले, इन माय किंगडम नो शोल्डर शाल हार्म अ वुमन इवन इन वॉर. काय झालं मर्दगाड्यांनो? तुम्ही ज्या महिला, आंबेडकरवादी महिला आपले मतं मांडतायत, रेफरन्सेसने मांडतायत, बोलायचा प्रयत्न करतायत, काहीतरी समजवायचा प्रयत्न करतायत, त्यांना तुम्ही ब्लाइंडली त्यांचे नंबर्स घेऊन कॉल करता. शरम वाटली पाहिजे. आपल्याला शरम वाटली पाहिजे. आपण आपल्यात भांडणं करतोय. US सारख्या ठिकाणी त्यांची इकॉनॉमी का वरती आहे? कारण महिला आणि पुरुष एका घरामध्ये दोघेही काम करतात. आपल्याकडे ती पद्धत अजूनही चालू झालेली नाहीये. या न्यूनगंडातून बाहेर पडा आणि आपल्याला हा महाराष्ट्र वरती घेऊन जायचा मित्रांनो. उद्या जर तुमच्या बहिणी बाळांवर कोणी आक्षेप केला, अटॅक केला, तर तिथे याच आंबेडकरीवादी महिला तुमची साईड घेऊन उभं राहणार आहेत. लेट देम एम्पॉवर. चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यांना समजावून सांगा, त्यांच्याशी डिबेट करा, ते ऐकतील. पण तुम्ही जर त्यांच्यावर चिकाळले तर त्या आंबेडकरी वादी महिला तुमच्यावर तेवढाच जोराने प्रहार करतील. कारण हा भारत बाबासाहेबांचा भारत आहे, हा आजचा भारत आहे. आणि बाबासाहेब म्हणतात, आय मेजर द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय अ डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमन हॅव अचीव्ड इन दिस कंट्री. समजून घ्या. आणि ही शेवटची वॉर्निंग. जर कोणत्याही आंबेडकरवादी महिलेला तिच्या फेअरनेस, तिच्या बिहेवियरबद्दल किंवा फेअरलेसली ती जर एखादी गोष्ट सांगत असेल, त्याच्याबद्दल जर कोणी धमकवायचा प्रयत्न केला, तर कायद्याचा वापर नक्कीच होईल आणि त्याच्यासोबत आंबेडकर वादाचाही वापर होईल. जय भीम, जय संविधान.